थिंग. ती एक कॅपिटल ड्रिव्हन सिस्टीम करते तुमचं मायग्रेशन. जगभरामध्ये हे चालू आहे. कुठून तरी स्लेव्हज आफ्रिकेतून आणून दुसरीकडे घेऊन जायचे. तसंच हे चालू आहे. सगळे सगळे स्लेव्हज बनवण्याचा प्रकार आहे सगळा. आणि आपल्याला वाटतं की मुंबई आमची असं सातत्याने आपल्याला वाटत राहतं. कारण जिओग्राफिकली मुंबई कोकणाचा भाग आहे. हं. पण आता तो इकॉनॉमिकली नाही राहिला आपला आणि अशी 700 किलोमीटरची किनारपट्टी जी आपली आहे, ती आता सांभाळण्याची आपल्यावरती जबाबदारी आहे. एक शहर आपल्या ताब्यात नाही राहू शकत, पण गावं तरी आपल्या ताब्यात आपण ठेवू शकतो का? तर म्हणून मायग्रेशन दोन्ही अर्थानं आता रिव्हर्स मायग्रेशनचे दिवस सुरू झालेले आहेत. रिव्हर्स मायग्रेशन लोकं करतात आहेत. पण ते रिव्हर्स मायग्रेशन फक्त श्रीमंत आणि एलीट क्लासची लोकच कोकणात येऊन करणार आहेत. मग आमचा सामान्य माणूस का नाही गावात येत आहे? किंवा त्याने काहीतरी विचार करायला पाहिजे. त्याने काहीतरी आज सामान्य म्हणून सामान्य जीवनशैलीचा इथला विचार करायला पाहिजे. कारण आपण वी कॅनॉट कम्पीट विथ दॅट क्लास व्हिच इज लिव्हिंग इन साउथ बॉम्बे. बट हं. स्टिल वी कॅन लिव्ह द लाईफस्टाईल ऑफ द पीपल हू आर लिव्हिंग इन द साउथ कोंकण ओन्ली. तर ते साउथ कोंकण आता आपलं आहे. तर साउथ बॉम्बेचे स्वप्न सोडा. द साउथ कोंकण तरी वाचूया. हे सगळं आपण कसं राखणार? आता काय आहे ना, की हे